हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं बाहीची कटिंग पाहणार आहोत। तर 34 साईजचा ब्लाउज आहे। तर 10 इंचची बाही आहे। तर ती कशी कटिंग करायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत। तर ब्लाउजचे आपण कटिंग जरी व्यवस्थित राहते तर बाही जर आपली व्यवस्थित राहिली नाही तर ब्लाउज बिघडतो। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल बाही कशी कटिंग करायची ते। तर इथे बघा या पद्धतीने अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि आपण अस्तर वर डायरेक्ट इथं कटिंग करणार आहोत बाहीची। तर बघा या पद्धतीने 4 पदरी घडी घालायची आहे, जेणेकरून आपले दोघं साईडच्या बाह्या सोबत कट होणार यासाठी। तर बघा इथे या पद्धतीने घडी घालायची आहे। आता इथे बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं मी या ब्लाऊजचं माप घेतलेलं होतं। तर 10 इंच इथं छातीची घडी घेतली होती। तर आपल्याला बाही कटिंग करताना छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी काढायची असते। तर इथे बघा 9 इंच मी घडी घेतलेली आहे। तर तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊज कटिंग करत असाल तर याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे। तर आता बघा इथं बाही लांबी 10 इंच आहे, तर त्याच्यात 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आपल्याला। तर या पद्धतीने बघा बंद बाजूकडे मी 11 इंचवरती मार्किंग केलं। आता या साईडला सुद्धा 11 इंचवरती इथं मार्किंग करायचं आहे। आता मुंड्याचे आकार देण्यासाठी बघा 3.5 इंच इथं वरून मी मार्किंग करून घेतलं। आता इथे एक लाईन ओढून घेऊया, म्हणजे आपल्याला मापं टाकायला एकदम व्यवस्थित इथं सोपं जाईल। आता बघा आतल्या साईडला मी जिथे आपण 3.5 इंच मोजलेलं आहे तिथून आतल्या साईडला 2 इंच घेतलेलं आहे। तर 2 इंच हे सर्व साईजसाठी आहे। आता बघा या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची। तर हे पहा या पद्धतीने। आता इथं बघा जिथं आपण 2 इंच मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहे 1.5 इंचाचे। आणि तुम्ही जर 34 साईजपासून म्हणजे पुढच्या साईजची जर कटिंग करत असाल बाही 36 पासून, तर इथं 2-2 इंच घ्यायचं आहे। तर बघा इथं पहिला जो मार्किंग केले होतं आपण त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। आता बघा असं व्यवस्थित असा बाहीचा इथं आपल्याला आकार द्यायचा आहे। तर हे बघा, तर आपला ब्लाऊज कटिंगसाठी बाहीसुद्धा महत्त्वाचा पार्ट असतो। तर कटिंग व्यवस्थित करायची असते, आकार हा परफेक्ट द्यायचा असतो, तरच आपला ब्लाऊज आहे तो एकदम व्यवस्थित येतो। आता खालच्या साईडला बघा दंडघेर 5 इंच आणि त्याच्यात 1.5 इंच इथं मार्जिन ॲड केलं मी, म्हणजे 6.5 इंच खालच्या साईडला घेतलेला आहे। आता इथं बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। तर वरचा जो आकार दिसत आहे सर्वात पहिले त्याला इथं कटिंग करायची आहे। तर बघा मी इथं जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे। त्याच्यानंतर हा तिरकस आकार दिसतोय तो कट करायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने। आता बाही ओपन करायची, जेणेकरून आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तो इथे कट करता यावा यासाठी। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं आपण पुढचा जो मुंड्याचा आकार होता तर इथं व्यवस्थित कट करून घेतला। तर या पद्धतीने बघा आपली इथं बाहीची कटिंग झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।